वसई विरार नाला सोपारातूनही आता कोकणासाठी बस निघणार आहे। पालघर जिल्ह्यातून सर्वाधिक 570 एसटी बस निघणार आहे। गणेशोत्सवानिमित्त कोकणासाठी विशेष बस सेवा दिली जाते। 570 पैकी 397 बस या केवळ विरार मनवेलपाडा येथून सोडण्यात आल्यात। विरारच्या मनवेलपाडा विभागामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे शहर प्रमुख उदय जाधव यांनी सर्व बस चालक, वाहक, इतर कर्मचाऱ्यांची राहणे आणि जेवणाची व्यवस्थाही केली आहे। दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी खूप मस्त गाड्या आहेत। दरवर्षी जुन्या गाड्या असतात त्यामुळे खूप प्रॉब्लेम होतो। ह्या वर्षी नवीन गाड्या असल्यामुळे खूप सुखाचं सोयीचा अगदी मस्त प्रवास होणार आहे आणि खूप उत्सुकता आहे गावाला पोहोचण्याची। आणि कोकणी माणसाला प्रवास सुखकर व्हावा यासाठी शिवसेना विरारच्या चाकीच्या वतीने मागील लॉकडाऊनच्या काळामध्ये जेव्हा इथे या ठिकाणी खासगी बसेस भरमसाठ लूट कोकणी माणसाची करत होती आणि याच कोकणी माणसाला एसटी महामंडळ गाठायसाठी म्हणजे नालासोपारा डेपोत जाण्यासाठी इथून खूप महागाईचा प्रवास या ठिकाणी करावा लागत होता। पावसाळा असल्यामुळे तो जास्त त्रासदायक ठरत होता। म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे विरार शहर शाखेच्या वतीने परिवहन मंडळ त्यावेळेला परिवहन मंत्री होते अनिल परब साहेब यांच्याकडे पाठपुरावा केला होता की जादा बसेस आपल्या विरार शहरातून सोडण्यात याव्यात, मनवेलपाडा विभागातून सोडण्यात याव्या आणि त्याचा जास्त फायदा आमच्या कोकणी बांधवांना, इथल्या कोकणी रहिवाशांना होईल, चाकरमान्यांना होईल। आणि तोच पाठपुरावा सरकार केल्यानंतर आम्ही दुसऱ्या सरकारकडे सुद्धा देखील चालू केला आणि त्यामुळे एसटी महामंडळाने आम्हाला त्याच्यावरती पत्र दिलं की आम्ही या ठिकाणी जादा बसेस सोडू। नांदेड